मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 19 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड सुद्धा खूप धमाकेदार दाखवलाय त्यांनी. आज शेवटपर्यंत बघत राहा. ठरलं तर मग. काल आपण पाहिलं होतं की अर्जुन आणि सायलीच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी त्यांनी आज साजरी केली आहे बरं का. अतिशय साध्या पद्धतीने त्यांनी अॅनिव्हर्सरी साजरी केली आहे. चैतन्य आला होता काल आणि त्याने अर्जुन सायलीची तंद्री जरा मोडली होती. सायली अर्जुन आता खाली आले सगळ्यांच्या समोर. सायली अर्जुन आल्याक्षणीच हे सगळेजण त्यांना लग्नाच्या अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देतात. सगळेजण सोबतच देतात शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी असं म्हणून. कल्पनाताई, प्रतिमा आत्या सगळेच जण आता सायली अर्जुनला औक्षण वगैरे करताना दाखवले. सुरुवातीला त्यांनी अॅनिव्हर्सरीच हे सगळं दाखवलंय, त्यांनी कशी सेलिब्रेट केली वगैरे. आणि बघा प्रेक्षकांनो, अतिशय सुरेख सीन दाखवलाय त्यांनी. औक्षण वगैरे झाल्यावरती अर्जुन आणि सायलीच्या केसचा निकाल काय लागला याची उत्सुकता असते रविराजांना. तर केसचा निकाल काय लागलाय ते खूप छान पद्धतीने हे दोघे सांगतात. रविराज म्हणतात, अरे पोरांनो, हे सगळं अॅनिव्हर्सरी वगैरे ठीक आहे, पण काय रे तुमचं ते म्हणजे क्युरियोसिटी म्हणून विचारतो, तुमच्या केस बद्दल काय निकाल लागला रे? प्रतापरावांना काही कळत नाही. ते म्हणतात, रविराज नेमकं कशाबद्दल बोलतोय तू? तर रविराज म्हणतात, अरे प्रताप, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार वर्सेस सायली सुभेदार या केसचा निकाल काय लागला हे विचारतोय मी. अर्जुन म्हणतो, सिनियर, हे सगळं सांगण्याआधी आम्हाला आमची बाजू मांडायची आहे. असं म्हणून आता हे दोघेही जण एकमेकांची बाजू मांडतात. म्हणजे काय करतात ते बघा. तिथे ना एक छान अशी तराजू ठेवण्यात आली आहे आणि आता अर्जुन किचन मधले सगळे भांडे घेऊन तिथे उभा आहे. तो म्हणतोय, आय एम सो सॉरी बायको, मी असं म्हणालो होतो की तुमची कामं खूप सोपी असतात, तुम्ही बाया काहीच काम करत नाही, पण माझं ते चुकलं बायको. खरं तर तुम्ही ग्रेट आहात, मल्टीटास्कर आहात. असं म्हणून त्याने आता ते एक एक भांडे तराजूमध्ये ठेवायला सुरुवात केली आहे. आता पुन्हा दुसरे भांडे तो उचलतो आणि म्हणतो, दिवस रात्र घरातली माणसं, किचन, सगळ्या गोष्टींना तुम्हीच बांधून ठेवता. असं म्हणून त्याने एक एक भांडे त्या तराजूमध्ये ठेवलेत आणि त्या तराजूचं पारडं आता खाली गेलंय. अर्जुन पुढे म्हणतोय, तुम्ही बाया एकाच वेळेला 10-10 कामं करता, त्यामुळेच तर घर टिकून राहतं. तुम्ही बाया जर स्ट्रॉंग नसता ना, तर आम्ही पुरुष काहीच करू शकलो नसतो. तुमच्या कामाला मी कमी इम्पॉर्टन्स दिला, सॉरी फॉर दॅट. असं म्हणून अर्जुनला त्याची चूक रिअलाइज झाली आहे. या दोघांनी कामाची अदलाबदली केली होती ना, दोघांनाही आता एकमेकाच्या कामाचं महत्व समजलंय. किती सुंदर ट्रॅक लावला होता त्यांनी प्रेक्षकांनो. सायली म्हणते, हो अहो, मीही चुकले. असं म्हणून तिने अर्जुनच्या काही फाईल्स आणल्यात आणि ती त्या एक एक फाईल उचलून त्याही आता तराजूत टाकते. पण तसंच एक्झॅक्टली जे अर्जुनने केलंय ते सायली करते. सायली म्हणते, माझं खरंच चुकलं अहो, तुम्ही पुरुष दिवसरात्र बाहेर काम करता. तुमच्यासारखे अनेक पुरुष घराबाहेर पडून अनेक अनेक तास काम करतात. घराची जबाबदारी तुम्ही घेतात. असं म्हणून सायली एक एक फाईल त्या तराजूत ठेवतीये. सायली म्हणते, आपलं घर तर तुम्ही चालवताच, त्याचबरोबर ऑफिसमध्ये बऱ्याच लोकांना कामाची संधी देखील देता. तुमच्या अशिलांना तुम्ही न्याय मिळवून देता. असं म्हणून तिने एक एक फाईल त्या तराजूत ठेवायला सुरुवात केली आहे आणि तराजूचं पारडं आता इक्वल होत आहे बरं का प्रेक्षकांनो. सायली पुढे म्हणते, या सगळ्यामध्ये तुमची शिक्षा, तुमची मेहनत, तुमचं कर्तृत्व आहे. या सगळ्या गोष्टींना मी देखील कमी लेखलं, पण आता मला कळतंय अहो की हे सगळं किती महत्वाचं आहे. उंबरठ्याच्या आत घर नांदतं आणि उंबरठ्याच्या बाहेर कर्तृत्व गाजतं. वा, काय सुरेख लाईनने प्रेक्षकांनो, अप्रतिम अप्रतिम ऐकवलंय सायलीने. सायली पुढे म्हणते, या दोन्ही गोष्टी उंबरठ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. असं बोलत बोलत ती त्या फाईल्स तराजूमध्ये ठेवते आणि तराजूचं पारडं इक्वल होऊन जातं. या दोघांचं खूप कौतुक वाटतंय बरं का घरच्यांना. दोघांनीही आपापली जबाबदारी खूप छान पद्धतीने पार पाडली आहे. अर्जुन म्हणतो, हो सायली, आता आपण दोघांनी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एक बाजू सांभाळली की दुसरी आपोआप बॅलन्स राहते. असं म्हणून हे दोघे आता घरच्यांकडे बघायला लागतात. सगळ्यांच्या डोळ्यात थोडं पाणी आलंय. अर्जुन म्हणतोय, सो या केसचा निकाल हा आहे की आम्हा दोघांचंही काम सोपं नाहीये आणि अशी चूक आम्ही परत कधीच करणार नाही. हे वाक्य हे दोघेही सोबत बोलतात. आता प्रतापराव, कल्पनाताई, रविराज, प्रतिमा त्या सगळे यांच्यासाठी टाळ्या वाजवतात कौतुकाने. खरंच गोड पोरं आहेत ही. चैतन्य आता जरा गंमत करतो बरं का या दोघांची आणि म्हणतो, चला आता कळलं,
म्हणजे सारे सबूतों और चश्मदीद गवाहों को मद्देनजर रखते हुए अदालत इस नतीजे पर पहुंची है की या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी, असं म्हणून सगळेच यांच्यासाठी छान टाळ्या वाजवतात. आणि लग्नाची अॅनिव्हर्सरी छान गोड गोड आणि छोट्याशा पद्धतीने त्यांनी साजरी केली आहे. हरकत नाही. प्रतापराव म्हणतात, पण यापुढे आता या दोघांच्याही हातामध्ये फक्त लग्नाची बेडी असणार. अस्मिता म्हणते, अरे पण चला केक राहिला कापायचा. अर्जुन सायलीने आता छान असा केक कापून त्यांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी साजरी केली आहे. चला साधेपणाने का होईना पण छान वाटलं प्रेक्षकांनो. ट्रॅक त्यांनी छान लावला की प्रत्येक पुरुषाला बाईच्या कामाची जबाबदारी ही कळली पाहिजे आणि प्रत्येक बाईला पुरुषाच्या कामाची जबाबदारी कळली पाहिजे. ज्याचं त्याचं काम ज्याचं त्याला नेमून द्यायला हवं. कोणाचंही काम हलकं किंवा भारी नसतं. प्रत्येकाचं काम हे महत्वाचं असतं आणि हे कामच घराची सांगड घालत असतं. हे सगळं त्यांनी आपल्याला या ट्रॅक मधून समजून दिलंय आणि दाखवून दिलंय. छान वाटलं प्रेक्षकांनो. सायली अर्जुनने आता केक कापून त्यांची अॅनिव्हर्सरी साजरी केली आहे. खूप वेळ दाखवलंय त्यांनी हे सेलिब्रेशन. प्रत्येकाला केक भरवतो अर्जुन, सायली सुद्धा, आणि सगळे आता हॅप्पी आहेत. आता लगेच दुसरा दिवस उजाडलाय आणि सायलीने तिची जागा घेतली आहे आणि अर्जुनने त्याची. सायली किचन मध्ये आहे आणि मस्तपैकी तिने गरमागरम पोहे केलेत कांद्याचे आणि तिने कांद्याची फोडणी देता क्षणीच त्या वासामुळे त्यांचं घर असं सुगंधित झालंय. हो बरं प्रेक्षकांनो, फोडणीचा वास काय लई भारी असतो ना. फोडणी खमंग बसली ना की तो पदार्थ सुद्धा आपोआप रुचकर होतो. तर सायली खूप आनंदात असते आणि हसत असते तिच्या मनाशी. विमल म्हणते, काय सायली ताई, अहो मनाशीच असताय, काय झालं? सायली म्हणते, विमल ताई, अहो मी किती दिवसांनी स्वयंपाकघरात आले. मधल्या काळात चुकल्यासारखं वाटत होतं मला. विमल म्हणते, अर्जुन दादा स्वयंपाकघरात आले ते आवडलं नाही का तुम्हाला? सायली म्हणते, तसं नाही हो विमलताई, पण ज्याचं त्याचं काम ज्याचं त्यांनीच करावं. कल्पनाताई येऊन म्हणतात, सायली अगं बाई, पोह्याला तू फोडणी दिली हे मला माझ्या खोलीत बरोबर कळलं बरं का, फोडणीच्या वासाने. तेव्हाच म्हटलं चला. सायली आली किचन मध्ये. सायली म्हणते, हो नाही, खूप छान वाटतंय हो आता. कल्पनाताई म्हणतात, छान झाले ग पोहे. सायली म्हणते, आई फक्त वाफ आणते आणि लगेच तयार. सायलीने आता सगळ्यांसाठी गरमागरम नाश्ता केलाय आणि तो नाश्ता सर्व सुद्धा केलाय. अस्मिता येते आणि म्हणते, अरे वा, कसला वास सुटलाय मस्त पोह्यांचा. खूप दिवसांनी आपल्याला आता छान नाश्ता मिळणार आहे. इतके दिवस पानामध्ये ते मोबाईलच्या व्हिडिओच बघायला भेटायचं. कल्पनाताई म्हणतात, ए अस्मिता, अर्जुन काही वाईट स्वयंपाक करत नव्हता बरं का, आणि आता तो शिकायला लागलाय स्वयंपाक. तेवढ्यात अर्जुन येतो आणि म्हणतो, चला गुड मॉर्निंग एव्हरीवन, मला निघायचंय, उशीर होतोय. सायली म्हणते, अहो असं नाही जायचं, चला बरं नाश्ता करून घ्या. प्रतापराव म्हणतात, चला. हे एक वाक्य ऐकल्यावर पुन्हा आपल्या घरात आल्यासारखं वाटतंय. कल्पना, खूप आनंद होतोय ग, आजपासून आपल्याला चविष्ट जेवण मिळणार. अर्जुन म्हणतो, काय यार डॅड. प्रतापराव म्हणतात, आपण अर्जुन कडून जी तपश्चर्या करून घेतली ना ती फळाला आली बाबा. अर्जुन म्हणतो, काय डॅड, मी किती मेहनतीने चॉकलेट वगैरे बनवले, तुम्ही अप्रिशिएट पण नाही केलं मला. अस्मिता म्हणते, अर्जुन तुला ना जेवण काही व्यवस्थित बनवलं नव्हता. हे बघ, जे काम आहे ना ते ज्याचं त्यालाच जमतं. अस्मिता असं बोलल्यावर अर्जुन म्हणतो, चॉकलेट कसे बाका खाल्ले ग तू? अस्मिता हसायला लागते. आता लगेच अर्जुनने सगळ्यांना पोहे वाढलेत बरं का. तेवढीच सायलीची जस्ट थोडीशी मदत. सगळ्यांना तो पोहे सर्व करत म्हणतो, ममा घे पोहे, तुझ्या सुनेने बनवलेत. सायलीला ते बघून जरा नवलच वाटतंय बरं का. सायलीच्या कामात जमेल तशी मदत आता तो करणार आहे असं दिसतंय बरं का. कल्पनाताई म्हणतात, अहो काही म्हणा तुम्ही, माझी पण तपश्चर्या फळाला आली बरं का. नाही म्हणजे मी किती वर्षापासून प्रयत्न करत होते की अर्जुनने आणि अश्विनने घरात काहीतरी मदत करावी. बरं वाटलं मला, सायलीने ही सगळी कामं अर्जुनकडनं करून घेतलीच. अस्मिता म्हणते, सायली काय पोहे झालेत ग, अमेझिंग. अर्जुन म्हणतो, जमलेत का? अस्मिता म्हणते, तुला जमले असते का अर्जुन असे पोहे करणं? अर्जुन म्हणतो, नाही रे, नाही नसते जमले. मस्त सायली, खरंच छान झालेत पोहे. चला, हे त्यांच्या खऱ्या चवीवर परत आले तर. खरंय प्रेक्षकांनो, ज्याचं त्याचं काम ज्याचं त्यांनीच करावं. तर असो, आता यांचा आनंदी आनंद इकडे साजरा करणं सुरू आहे, पण इकडे या सचिनची चांगलीच तंदरली आहे बरं का प्रेक्षकांनो. रॅदर त्याला रिअलाइज झालंय की तो किती मोठ्या संकटात सापडणार आहे आता. साक्षी आता त्याच्या जवळ येऊन बसते बरं का. आता तो थोडा घाबरतच तिच्याकडे बघतो. साक्षी आता त्याच्या जवळ जाऊन त्याला म्हणते, ओ बेबी, काय झालं तुला? असं का बघतोयस माझ्याकडे सचिन? सचिन म्हणतो, अगं सॅम, आज मूड कसा आहे तुझा?
साक्षी म्हणते, माझ्या मूडला काय झालंय? सचिन म्हणतो, अगं नाही, हल्ली तुझा मूड कसा असेल ते सांगता येत नाही ना. साक्षी आता हसायला लागते बरं का त्याच्याकडे पाहून आणि मोठ्याने हसते, विचित्रच हसते जरा आणि सचिनला म्हणते, घाबरलास ना तू? घाबरलास ना सचिन मला पाहून? सचिन म्हणतो, नाही ग सॅम. साक्षी एकदम म्हणते, घाबरायलाच हवं. तू मला घाबरायलाच हवं. काय रे सचिन? तुझं इथे, तिथे, दुसरीकडे लक्ष गेलं तर? एखादी मुलगी जर तुला आवडली तर? बिच्चारी ती मुलगी रे, माझ्या हातून मारली जाईल बरं का सचिन. असं म्हणून आता ती पुन्हा मोठ्याने हसते बरं का, कारण सचिनचा चेहरा लाल लाल झालेला असतो साक्षीचं हे बोलणं ऐकून. सचिनला कळलंय बरं का प्रेक्षकांनो, की तो कोणाच्या तावडीत सापडलाय ते. अजून तर त्याने मैपतचं रूप पाहिलेलंच नाहीये. जेव्हा त्याला मैपत बद्दल कळेल तेव्हा काय होईल? साक्षी आता हसते मोठ्याने आणि म्हणते, ओ माय गॉड, ओ माय गॉड बेबी, कसा वागतोस रे? असा लहान लेकरांसारखा वागायला लागला ना की क्यूट दिसतो रे. सचिन आता लगेच त्याचा चेहरा बदलत म्हणतो, अच्छा अच्छा, कळलं ग मला सॅम. तुझा मूड ठीक आहे. जाऊयात का आपण आज डिनरला? का त्या दिवशी सारखं तुला पार्टी बिर्टीला जायचंय? साक्षी म्हणते, नाही, आज नाही जायचंय. आता सचिन मुद्दाम विचारतो तिला, सॅम, तू नेमकी त्या दिवशी पार्टीला कुठे गेली होतीस ग? साक्षी म्हणते, अरे ते हायवेच्या तिथे नवीन रेस्टॉरंट होतं ना, नवीनच उघडलंय, तिथे गेले होते. सचिन म्हणतो, तू मैत्रिणीसोबत पार्टीला गेली होतीस तर मग तुझ्या पर्समध्ये चाकू कसं काय? हा पटकन विचारून टाकतो बरं का. साक्षी आता त्याला काय उत्तर देते हे बघायचंय ना, ते पुढच्या सीन मध्ये बघा, कारण मध्येच आता अर्जुन सायलीचा सीन त्यांनी दाखवलाय. साक्षीने आज सचिन आणि अस्मिताचं बोलणं सुद्धा ऐकलंय बरं का प्रेक्षकांनो. साक्षीला सचिनच्या बाबतीत सगळ्याच गोष्टी क्लिअर झाल्यात आता. आणि हो, आजच्या एपिसोडमध्ये एक खूप मोठी गोष्ट घडली आहे. बघत राहा प्रेक्षकांनो, आज सुद्धा एपिसोड लई धमाकेदार आहे. सायली अर्जुनला निघताना आवाज देते आणि म्हणते, अहो आज ना ते करमरकर येणार आहेत ऑफिसमध्ये बरं का, त्यांची मीटिंग. अर्जुन म्हणतो, हो माहित आहे मला सायली, तू ऑफिसमध्ये असताना काय काय घडलं याचे अपडेट मी घेतले नसतील असं वाटतं का तुला? सायली म्हणते, अहो तसं नाही, पण त्या रमेशच्या बाबतीत पुढे काय करायचंय बघायला हवं. तो पोलिसांच्या कस्टडीमध्ये काही बोले ना, पण तो कोर्टात स्टेटमेंट देईल का नागराज काकांच्या विरोधात? अर्जुन म्हणतो, थांब जरा 1 मिनिट. अर्जुनने आता चैतन्याला फोन केलाय. तो चैतन्याला सांगतोय, हॅलो चैतन्य, हे बघ आज ना कोर्टाची डेट घेऊन टाक. तो रमेश काही बोलत नाहीये पोलीस कस्टडीमध्ये. आय थिंक सो तो कोर्टात सगळं बोलेल. हो, तू डेट लवकरात लवकर घेऊन घे. असं म्हणून त्याने फोन केलाय चैतन्याला आणि सायलीला सांगतोय की हे बघ, आता डेट कधी मिळते, आजची मिळते का उद्याची मिळते? आणि रमेश बोलतो की नाही हे मी तुला सगळं सांगेल हं. असं म्हणून तो आता निघत असतो आणि जरा सिरियस होऊन म्हणतो, सायली, तुला एक गोष्ट सांगायची राहिली ग, अगो खूप महत्वाची आहे. सायली म्हणते, अगं बाई काय झालं? ऑफिसमध्ये काही घोळ झाला का? अहो मी काही कोर्टाच्या कामात लुडबुड नाही केली बरं, मी फक्त केसेसच्या माहिती घेतल्यात आणि सनद वगैरे नाही हो माझ्याकडे, म्हणून मी काही लुडबुड नाही केली. मी सगळी कामं चैतन्य भाऊजीच्या सल्ल्यानेच केली आहे. बाकी कोर्टाची कामं भाऊजीच करत होते. माझ्याकडनं नाही चुकलंय काही बरं अहो. अर्जुन म्हणतो, नाही 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 नाही, केस बद्दल नाही सांगायचंय तुला. सायली, तुला ना मला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय. अगं सायली, मी ना तुझ्या हातचे पोहे मिस करतोय. असं म्हणून तो सायलीला मिठी मारतो आणि म्हणतो, चल बाय. सायलीला जरा गंमत करून त्याने चुकवलं, दुसरं काही नाही. सायली आता स्माइल करते आणि अर्जुन गेल्यावर तिच्या अचानक लक्षात येतं, अरे हो, रमेशच्या बाबतीत सुमन काकूंना काही माहिती असावं का? सुमन काकूने बघितलं असेल का त्या रमेशला? त्यावेळेला काही तपशील असेल काकूंकडे तर विचारते. असं म्हणून साक्षी पटकन सुमन काकूंकडे आली आहे. सुमन काकू, प्रतिमात्या, रविराज काका यांच्याच घरी सध्या आहेत. सायली सुमन काकूंना विचारते, काकू नाश्ता झाला का? काय काकू, मी खोलीत आणले होते ना पोहे, तुम्ही खाल्लेच नाहीत. आवडले नाही का तुम्हाला पोहे? आता ही सुमन म्हणते, नाही ग सायली, तसं काही नाही, छान झाले होते पोहे. मग प्रतिमा त्या बाजूलाच उभ्या आहेत. त्या म्हणतात, अगं हल्ली ना हिचा आहार खूपच कमी झालाय बघ, ही तब्येत बिघडून न घेऊ म्हणजे झालं. सायली म्हणते, असं काय करता सुमन काकू, असं नका करू ना, चला आपण बाहेर जाऊन गप्पा मारूयात. प्रतिमा त्या म्हणतात, अगं सायली थांब जरा, मला ना अस्मितासाठी तुला काहीतरी द्यायचंय. आता या प्रतिमात्यांनी ना पैंजण आणले आहेत आणि आजकाल म्हणे एकच पैंजण घालायची फॅशन आहे. आता ते पैंजण प्रतिमात्याने सायलीकडे दिलंय आणि सायलीला म्हणतायत, अगं सायली, हे पैंजण ना अस्मिताला दे. अगं गरोदर बाईकडे हे असलं ना की दृष्ट नाही लागत. वेगळंच काहीतरी पैंजण आहे बघा, मण्यांचं काळं पांढरं. आता सुमन म्हणते, वहिनी छान आहे हो, एकच कसं हो, एकाच पायात घालायचं असतं का हे?
प्रतिमा त्या म्हणतात, "हो अगं सुमन, एकाच पायात घालायचं असतं हे." आता सुमनला अचानक आठवतं बरं का प्रेक्षकांनो, तिला जेव्हा किडनॅप केलं होतं ना, तेव्हा प्रियाच्या पायात एक्झॅक्टली हेच पैंजण असतं. सुमन थोडी-थोडी शुद्धीवर येत असते ना, तेव्हा प्रियाच्या पायातलं तिला दिसलेलं आहे, हे तिने सायलीला सांगितलं. सुमन म्हणते, "अगं ए सायली, हे असं कुणीतरी एकाच पायात पैंजण घातलेलं आठवतंय गं मला. तू घालतेस का गं सायली पैंजण?" "अगं मी कुठेतरी बघितलंय." "कुठे बघितलं गड्या?" "थांब, थांब मी आठवते." सायली म्हणते, "कुठे, कुठे पाहिलं होतं काकू आठवा ना." आता सुमनला ते धुसरपणे आठवतं बरं का. प्रिया आली होती ना सुमनला बांधायला, तेव्हा तिच्या पायात सेम एक्झॅक्टली असंच पायातलं होतं. तो सीन आपल्याला इथे आठवून दिलाय. सुमन बऱ्याच वेळ आठवते आणि मग तिच्याही लक्षात येतं, "अगं हां, आठवलं. यांनी मला किडनॅप केलं होतं ना, तेव्हा मी ग्लानीत होते आणि एक मुलगी पण माझ्या बाजूला आली होती गं. अगं त्या मुलीच्या एका पायात असं पैंजण होतं. हो, हो, त्या मुलीच्या पायात असं पैंजण होतं." आता सायलीच्या तेव्हाच लक्षात आलंय, की हे असं पैंजण प्रियाच्या पायात आहे. म्हणजे सुमन काकूंना जेव्हा किडनॅप केलं तेव्हा प्रिया तिथे गेली असावी. म्हणजे नागराज काका तिला रात्री बेरात्री फोन करतात हे तर मी पाहिलं होतं. आता सायलीला आठवतं ते, की नागराजचा मध्यरात्री एकदा फोन आला होता प्रियाला आणि सायलीने तो फोन हिसकावला होता प्रियाच्या हातातून. ते सगळं सायलीला आठवलंय आणि आता सायलीच्या संशयाची पाल या प्रियाकडे गेली. सायली ते सगळं आठवून विचार करायला लागते, "अरे बापरे! म्हणजे सुमन काकूच्या किडनॅपिंगशी प्रियाचा नक्कीच काहीतरी संबंध असेल." प्रतिमा आत्या म्हणतात, "काय झालं गं सायली, कसला विचार करतेस?" सायली म्हणते, "नाही, नाही, कसला नाही प्रतिमा आत्या." पण मनातल्या मनात ती विचार करते, "अरे बापरे! आता या सगळ्या गोष्टींचा लवकर छडा लावायला हवा. आता हे सगळं मी ह्यांच्या कानावर जाऊन आधी घालते." असं म्हणून सायली निघाली अर्जुनच्या ऑफिसला जाण्यासाठी. पुन्हा आता सचिन आणि साक्षीचा सीन दाखवलाय बघा मगाचचा. साक्षी सचिनला उत्तर देते, "नाही रे सचिन, माझ्या पर्समध्ये कुठे चाकू वगैरे होता." सचिन म्हणतो, "खोटं नको बोलू सॅम, मी स्वतः पाहिलंय तुझ्या पर्समध्ये चाकू आहे." लगेच साक्षी म्हणते, "अरे अच्छा अच्छा, ओके यार, लक्षात आलं. अरे आजकाल तू बघतोस ना कशी परिस्थिती आहे बाहेर. अशा वेळेला मुलींना त्यांच्या सेल्फ डिफेन्ससाठी ठेवावं लागतं रे हे असं काहीतरी चाकू वगैरे." सचिन म्हणतो, "चल ए सॅम, असं काही नाहीये. पनवेल ना खूप सेफ सिटी आहे. इथे काही डेंजरस वगैरे काही नाहीये. उगाच चाकू कशाला ठेवतेस तू स्वतःकडे?" साक्षी म्हणते, "अरे सचिन, काही गैरसमज होतात बघ असे. माझ्या मैत्रिणीचा होता रे तो चाकू. राहून गेला माझ्या पर्समध्ये. बरं चल, मला ना भूक लागलीये. मी चायनीज ऑर्डर करू का आपल्या दोघांसाठी?" सचिन म्हणतो, "सॅम, सॅम थांब जरा." "अगं सॅम, मी बोलतोय तुझ्याशी." साक्षीने तिचा फोन हातात घेतलेला असतो. सचिन पुन्हा तिच्या मागे मागे करत म्हणतो, "सॅम, तो चाकू तुझ्या मैत्रिणीला परत दे हं. प्लीज परत दे. हे असं हत्यार मला आपल्या घरात नकोय." साक्षी मनातल्या मनात विचार करते, तुझ्या बायकोचा शेवट झाला ना त्या चाकूने, की मग तो चाकू मी फेकूनच देईल. सचिन म्हणत असतो, "अगं तुझ्याशी बोलतोय मी सॅम. काय विचारतोय मी तुला?" साक्षी म्हणते, "हो, मी तो चाकू देऊन टाकेल माझ्या मैत्रिणीला. आलेच." असं म्हणून ती निघून जाते. आता सचिनच्या लक्षात येतं, की त्याच्या मोबाईलवर अस्मिताचे बरेच मिस कॉल आहेत. आता तो अस्मिताशी बोलत असतो ना पुढच्या सीनमध्ये, तेव्हा साक्षीने याचं बोलणं ऐकलंय. इथून पुढचा सीन दाखवलाय अर्जुन आणि चैतन्याचा. अर्जुन चैतन्याला काहीतरी विचारत असतो कुठल्या केस बद्दल. चैतन्य काही बोले ना. अर्जुन म्हणतो, "अरे तुझ्याशी बोलतोय मी, काय विचारतोय तुला?" चैतन्य म्हणतो, "अर्जुन ऍक्च्युली मी विचार करत होतो की तुला काळा कोट जास्ती चांगला दिसतो की ऍप्रन जास्ती छान दिसतं." अर्जुनच्या लक्षात आलं याला फिरकी घ्यायची आहे. अर्जुन म्हणतो, "काय काय ठरवलं मग, काय चांगलं दिसतं मला?" चैतन्य म्हणतो, "मला असं वाटतं तुला ना ऍप्रन छान दिसतं आणि सायली वहिनीकडे सनद नसली ना तरी ती वकील म्हणून शोभते रे. तू काही म्हण मला." अर्जुन म्हणतो, "एक काम कर चैतन्य, तू तुझ्या हाताने तुझं रेझिग्नेशन टाईप कर आणि मी तुला लगेच ते लेटर देऊन टाकतो." चैतन्य म्हणतो, "कर ना कर, कर ते टाईप कर, काही प्रॉब्लेम नाहीये. तू मला सोडलंस तरी काही फरक पडत नाही रे. मी लगेच सायली वहिनीला जॉईन होईल. आम्ही मोठी फर्म तयार करू." आता तेवढ्यात तिथे सायली आली आहे बरं का आणि अर्जुन तिला खुणवतो, "थांब थांब, तू काही मध्ये बोलू नको" म्हणून. चैतन्याचं लक्ष नसतं, सायली त्याच्या मागे आहे. चैतन्य म्हणतो, "अरे सायली वहिनी ऑफिसला असताना काय धडाधड कामं करायची. अरे यार मी मिस करतोय सायली वहिनीला." मी काय म्हणतो, "अरे तिला फोन कर, बोलवूनच घे इथे. काय फास्ट काम करायची यार वहिनी." सायली आता तेवढ्यात म्हणते, "पुरे पुरे चैतन्य भाऊजी, पुरे." चैतन्य म्हणतो, "अर्जुन, मला सायली वहिनीचा आवाज ऐकू येतोय रे." अर्जुन म्हणतोय, "हो ना, तू मिस करतोय ना तिला, आली बघ ती तुझ्या मागे." चैतन्य सायलीला बघतो आणि म्हणतो, "अरे वा, या वहिनी बसा."
अर्जुन म्हणतो, "काय रे बाबा, माझी फर्म सोडायचा विचार तुझ्या डोक्यातून गेला असेल तर बोलूयात का?" सायलीला तो म्हणतो, "काय गं सायली, अचानक आलीस आज, फोन नाही, मेसेज नाही." सायली म्हणते, "अहो, एक महत्त्वाची गोष्ट कळली, तुम्हाला लगेच सांगायची होती म्हणून आले मी. अहो, मी सुमन काकूंशी बोलत होते तेव्हा प्रतिमा आत्या होत्या तिथे. प्रतिमा आत्यांनी ना अस्मिताताईंसाठी पैंजण आणलं होतं." हे असं. आता सायलीने ते पैंजण पण आणलंय आणि मोबाईलमध्ये फोटो पण दाखवते ती. सायली पुढे म्हणते, "अहो, सुमन काकूंचं असं म्हणणं आहे, की त्यांना जेव्हा किडनॅप करून ठेवलं होतं ना, तेव्हा काळोखात एक मुलगी आली होती आणि तिच्या पायात एक्झॅक्टली सेम असं पायातलं होतं." अर्जुन म्हणतो, "म्हणजे किडनॅप केलं होतं तेव्हा?" सायली म्हणते, "अहो हो, पण गेले काही दिवसापासून प्रिया हे असंच पायातलं तिच्या पायात घालून फिरतीये एकाच." चैतन्य म्हणतो, "अरे बापरे, म्हणजे तन्वीचा संबंध डिरेक्टली सुमन काकूच्या किडनॅपिंगशी आहे की काय?" अर्जुन म्हणतो, "हो, असं वाटतंय. पण चैतन्य, आपल्याला हे सगळं सिद्ध करायला म्हणजे हे पायातलं फक्त पुरेसं नाहीये. आपल्याला ना प्रियावर लक्ष ठेवावं लागेल. शांतपणे आपल्याला आधी पुरावे गोळा करावे लागतील." सायली म्हणते, "हो, मला असंच वाटतंय. प्रियाला गाफील ठेवूयात आणि वेळ आल्यावर तिला जाब विचारूयात." अर्जुन म्हणतो, "एक्झॅक्टली." सायली म्हणते, "बरं चला, मला एवढंच सांगायचं होतं, मी निघते आता." अर्जुन म्हणतो, "अगं थांब, मी मैपतला भेटायला चाललोय. तू पण चल. रमेशची हिअरिंग आहे ना आज कोर्टात. बघूया, मैपत काही बोलला तर बरंच होईल. एक काम कर, तू पण चल आमच्या सोबत." चैतन्य म्हणतो, "एक काम करा, तुम्ही दोघं पुढे व्हा, पोलीस स्टेशनला जाऊन मग कोर्टात भेटूयात." आता या रमेशने सुद्धा नागराजच्या विरोधात साक्ष दिली आहे बरं का प्रेक्षकांनो. बापरे, बरेच अपडेट होत आहेत सिरियलमध्ये आणि सगळं पटापट बोलावं लागतंय तुम्हाला प्रेक्षकांनो. रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला प्लीज विसरू नका. अस्मिताचा सीन दाखवलाय त्यांनी. अस्मिताला असं वाटत असते, की सचिन तिचा कॉल का कट करतोय आणि चूक त्याने केली आहे, पण शिक्षा मात्र मला देतोय. उगाच माणुसकी म्हणून एकदा तरी याने फोन करायला हवा होता ना. मी याला मारे सांगितलं, की माझ्यावर हल्ला झाला, पण याचा मला पुन्हा कॉलबॅक सुद्धा आला नाही. सचिन आता तेवढ्यात अस्मिताला फोन करतोच. आता बघा प्रेक्षकांनो, सचिन अस्मिताला सगळी चौकशी करतो बरं का. तिला कसं लागलं, कसा हल्ला झाला वगैरे वगैरे. पण अस्मिताला बिचारीला तेवढंच बरं वाटतं. आला बाई माझ्या नवऱ्याचा फोन. अस्मिता फोन रिसीव्ह करून म्हणते, "हां सचिन बोल." सचिन म्हणतो, "अस्मी, अरे यार कशी आहेस? त्या हल्ल्याबद्दल कळलं तेव्हापासून मला चैनच पडत नाहीये गं. ए अस्मी, तुझ्यावर हल्ला करणारी व्यक्ती ती बाईच होती असं म्हणाली ना सायली वहिनी?" अस्मिता म्हणते, "हो अरे." सचिन पुढे विचारतो, "अस्मी, तिने हल्ला केला म्हणजे नेमकं तिने काय केलं गं?" अस्मिता मग सांगते, "अरे सचिन, तुला सांगितलं ना मी, तिने उशीने तोंड दाबलं रे माझं." आता सचिन पुढे विचारतो, "तिला नेमकं काय काय झालं सांग ना मला सगळं." आता झालेलं सगळं अस्मिता सांगते, की कसं तिचं तोंड दाबलं त्या साक्षीने. म्हणजे तिला माहित नाहीये ती साक्षी होती, पण आता साक्षी सचिन आणि अस्मिताचं बोलणं दाराआडून चोरून चोरून ऐकते बरं का. सगळं काही कळाल्यावर सचिनच्या तर खरं पायाखालची जमीनच सरकली आहे. आता त्याला कळतंय, की साक्षी किती भयंकर बाई आहे. आता ते सगळं तो ऐकतो आणि विचार करतो. अस्मिता हे सांगत असते तेव्हा सचिनची तंद्री लागते. तो विचार करतो मनातल्या मनात, "बापरे, सॅमच असेल का ती? तिने अस्मितावर हल्ला केला असेल का?" अस्मिता तिकडनं म्हणते, "हॅलो सचिन, हॅलो." सचिन म्हणतो, "हां अगं अस्मी, अगं मी ना काय म्हणतो, आपण भेटूयात का गं? तू ठीक आहेस ना आता?" अस्मिता म्हणते, "हो मी ठीक आहे." सचिन तिला म्हणतो, "मग भेटूयात का आपण एकदा?" अस्मिता म्हणते, "हो भेटूयात ना." सचिन तिला पुन्हा विचारतो, "भेटशील ना गं मला?" अस्मिता म्हणते, "हो भेटेल ना मी." आता असं म्हणून त्यांनी फोन ठेवलाय. सचिन आता विचार करतोय, "बापरे, ती जी बाई होती हल्ला करणारी ती सॅमच होती, हे मला आधी कन्फर्म करावं लागणार. तसं जर असेल ना, तर ही सॅम खूपच डेंजर दिसते. म्हणजे तिने कितीही सभ्यपणा दाखवला तरी पण तिच्यातली साक्षी शिकणे लपणार कशी? या बाईला डिवचून चालणार नाही. हे प्रकरण मला शांतपणे हँडल करावं लागेल." असं सचिन मनातल्या मनात विचार करतोय आणि तिकडे साक्षीचा संताप झालाय. त्याने अस्मिताला फोन केला म्हणून. सगळं काही ऐकलंय बरं का साक्षीने. आता प्रेक्षकांनो, आज एपिसोडचा हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. मैपतरावांना पुन्हा बोलवलंय अर्जुनने आणि आज अर्जुन सोबत सायली पण आहे. मैपत त्या दोघांना बघ. मैपत सायली आणि अर्जुनला सोबत बघून म्हणतो, "काय मग आज पोलीस स्टेशन मध्ये पूजा बिजा आहे काय?" "नाही, दोघं नवरा बायको जोडीनं आला तिथे." अर्जुन म्हणतो, "जोडीनं तुलाच भेटायला आलोय आम्ही मैपत. आज तू काहीतरी बोलशील ना, हे आम्हाला जाणून घ्यायचंय. सांग, काहीतरी सांग बाबा." मैपत म्हणतो, "ओ वहिनी, अहो सांगा ना तुमच्या नवऱ्याला. कशाला माझ्या टायमाची खोटी करतो तुमचा नवरा? अहो कितीही प्रश्न विचारले तरी मी काही उत्तर देणार नाहीये. त्या परीस यांच्याकडे एवढ्या केसेसची कामं आहेत.
त्याकडे लक्ष द्यावं म्हणावं. नाही उठले सुटले की माझ्या उरावर येऊन बसतात इथे. अर्जुन म्हणतो मैपतला, सुंब जळला तरी तुझा पीळ काही जात नाही ना मैपत. नागराजच्या विरोधात आम्हाला मोठा पुरावा मिळालाय मैपत. मैपत आता बघत राहतो बरं का अर्जुनकडे. अर्जुन म्हणतो, रमेश, तो साईट मॅनेजर रमेश, तो आम्हाला पुरावा मिळालाय मैपत. आता तू 22 वर्षांपूर्वी, नाही म्हणजे मैपत, तुला आणि नागराजला त्यानेच ट्रक दिला होता ना अपघातासाठी. मैपत म्हणतो, अपघात? कसला अपघात? लगेच अर्जुन म्हणतो, आठवत नाही का तुला? मैपत लगेच खुणवतो, असं नाही, मला नाही आठवत. अर्जुन आता मैपतला म्हणतो, मैपत, तसा तर रमेश पकडलाच गेलाय, पण तू रमेश बद्दल आम्हाला सांग. तू सांग की नेमकं तेव्हा काय घडलं होतं. तसं तर तू गप्प जरी राहिला तरी तुला शिक्षा होणारच आहे, पण तू जर खरं खरं बोललास मैपत, तर तुझी शिक्षा आम्ही कमी करू. सायली म्हणते मैपतला, मैपत, तू नक्की कोणाला वाचवायचा प्रयत्न करतोयस रे? नाही, जिला तू तुझी म्हणायचास तशी तुझी एक मुलगी, ती तर गेली, आणि मला नाही वाटत की तिचा या अपघाताशी काही संबंध असेल. ती तर लहान असेल ना त्यावेळेला. त्यामुळे मैपत, कोणीतरी वेगळी व्यक्ती आहे जिला तू वाचवायचा प्रयत्न करतोयस. खरं खरं सांग. आणि हो, आमची खात्री आहे बरं का, त्या व्यक्तीचं नाव नागराज किल्लेदार आहे. तू नागराजला का वाचवतोयस? आम्हाला तुझ्या तोंडून ऐकायचंय मैपत. खरं सांग. मैपतने इतका विचित्र चेहरा केलाय की विचारू नका. त्याला गंमत वाटते प्रेक्षकांनो ही सगळी. मैपत निर्ढावलेला गुंड आहे, त्याला काही फरक पडत नाही. अर्जुन सायलीने कितीही काहीही त्याला बोललं तरी त्याला जे करायचं तेच तो करणार आहे. पण नेमकं आता पुढे काय होणार आहे प्रेक्षकांनो? उत्सुकता प्रचंड ताणली आहे त्यांनी. आजचा हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. पुढच्या भागात आपण बघतोय की अर्जुनने कोर्टामध्ये या रमेशकडनं घेतलाय कबुली जबाब. सांगा, तो ट्रक तुमच्या कंपनीचा होता का? ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशी तो ट्रक तुम्ही कोणाला दिला? रमेशने सगळं सांगितलंय की हो, मी ह्यांनाच दिला होता. नागराजचं नाव त्यानेच सांगितलंय. अर्जुन म्हणतो, नाव घेऊन सांगा. नागराजच्या विरुद्ध रमेशने साक्ष दिली आहे, त्यामुळे आता नागराज अडकलाय बरं का. कोर्ट सुटल्यानंतर तो अर्जुन सायलीला धमकी देत म्हणतो, तुम्ही मुद्दाम करताय ना, मला मुद्दाम अडकवताय ना या सगळ्यामध्ये. सायली म्हणते, आम्ही कशाला तुला अडकवू, तुझ्या कर्माची फळं भोगतोय तू नागराज. आता नागराज सायलीला असं काहीतरी बोलून जातो प्रेक्षकांनो, काहीतरी बोलतो तो, ते आता उद्याच्या भागात कळणार आहे आपल्याला. मस्त होता ना आजचा एपिसोड? प्लीज प्रेक्षकांनो लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा मला कसा वाटला एपिसोड. चला तर मग मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू मध्ये. एपिसोड आता खूप धमाकेदार असणार आहेत ना प्रेक्षकांनो, दिसतंय तसं. मस्त होता आजचा एपिसोड. चला तर मग उद्या भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.